आपल्याकडे जर का कोणी लक्ष देत नसेल, आपल्याला सिरियसली घेतलं जात नसेल, तर एक सोपा मार्ग म्हणजे असं काहीतरी बोलायचं ज्याच्यामुळे काहीतरी खळबळ उडेल आणि चर्चा होईल. अशीच एक चर्चा म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सेनेमुळे भाजपा सत्तेत आली. आता हे ऐकून एकतर तुमच्यापैकी अनेकांना हसू तरी येईल किंवा राग तरी. कोणामुळे कोण सत्तेची फळं चाखतंय हे सर्वश्रुत आहे, पण वाटेल ते बोलण्याला जाते काय? शिंदे सेनेतले बरेचसे नेते कधी कधी हुक्की आली की बोलत असतात असं काहीतरी. लेटेस्ट उदाहरण म्हणजे पुण्याचे सध्या तरी शिंदे सेनेत असलेले नेते रवींद्र धंगेकर यांचं आहे. भाजपावर टीका करताना त्यांना याचंही भान राहिलं नाही की आपण महायुतीमध्ये आहोत आणि आपल्याच सहकारी पक्षाबद्दल बोलत आहोत, तेही पातळी सोडून. रवींद्र धंगेकरांचे भाजपावर नेमके काय आक्षेप आहेत? टीका करूनही धंगेकरांना भाजपा सिरियसली घेत नाहीये का? केवळ रवींद्र धंगेकरच नाही तर शिंदे सेनेतले कोण कोण महायुतीमध्ये राहून भाजपावरती टीका करतायत, सर्वांचा थोडक्यात आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सो पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आधी अखंड शिवसेना, मग राज ठाकरेंच्या नेतृत्वातली मनसे, मग काँग्रेस आणि आता एकनाथ शिंदेची सेना. आता फक्त राष्ट्रवादी हा पक्षच राहिलाय, नाही का? आम्ही बोलतोय पुण्याचे शिवसेना महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांच्याविषयी. हे महाशय आमदार राहिलेले आहेत, आता नाहीयेत. त्याला कारणीभूत सुद्धा तेच आहेत. बिनबुडाचे काहीही आरोप करायचे आणि प्रसिद्धी मिळवायची ही त्यांची कार्यपद्धती राहिलेली आहे. आताही भाजपावरती टीका करताना त्यांचा तोल ढळलाय. काय तर म्हणे एकनाथ शिंदे यांच्यामुळे भाजपा सत्तेत आहे. लाडकी बहीण योजना शिंदेंनी सुरू केली. प्रत्येक मतदारसंघातल्या साधारण 25 ते 30 हजार भगिनी पात्र ठरल्या आणि त्याच शिंदेंच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या आहेत. त्याचा फायदा भाजपाला झाला. पण भाजपाचे लोक मात्र पातळी सोडून बोलतायत. यासाठी त्यांनी विजय चौधरी आणि अमरीश पटेल यांच्यातल्या कथित ऑडिओ क्लिपचा आधार घेतलाय. बरं, ते इथोरच थांबलेत असं नाही बरं का. त्यांनी या दोन नेत्यांवरती आरोप केलेले आहेच आहेत, पण सोबतच गणेश नाईक, चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ अशा ज्येष्ठ नेत्यांना देखील त्यांनी लक्ष केलं. गंमत म्हणजे धंगेकरांनी केलेल्या कुठल्याच आरोपांना भाजपाने काहीच प्रत्युत्तर दिलेलं नाहीये. म्हणजे दखल घेण्याजोगी अशी कुठलीच प्रतिक्रिया भाजपामधून समोर आलेली नाहीये. लाडकी बहीण योजनेचे राजकीय लाभार्थी केवळ भाजपा नाहीये तर महायुती आहे. महायुतीचा विजय हा सामूहिक आहे. तो केवळ एकनाथ शिंदे, अजित पवार किंवा एकट्या देवेंद्र फडणवीस यांचा नाहीये. विजय झाला म्हणजे फक्त एका योजनेचा होत नसतो. त्यासाठी सर्व घटकांसाठी काम करावं लागतं. आता हे धंगेकरांना कोण सांगणार? सतत पराभूत होत असल्याने पक्ष बदल त्यांनी करून बघितला, पण उपयोग काहीच झाला नाही. उपयोग शून्य. कारण पक्ष बदलणाऱ्यांवरती मुळातच लोकांचा विश्वास नसतो. बरं, त्यांचं कामही प्रभावी आहे असं आत्तापर्यंत तरी दिसून आलेलं नाहीये. मुद्दे सोडून बाकीच्याच गोष्टींवरती लक्ष देत असल्याने लोकांनाही आता कंटाळा आलेला आहे. आणि याचा परिणाम असा की धंगेकर विचलित झालेत. त्यांच्या वागणुकीवरून देखील हे आपल्याला स्पष्ट दिसून येऊ शकतं. पण इथे प्रश्न केवळ धंगेकरांचा नाहीये, तर शिंदे सेनेचे अनेक नेते मंत्री बिथरल्यासारखं आपल्याच सहकारी पक्षावरती म्हणजेच भाजपावरती या ना त्या कारणाने टीका करत असतात. कोणकोणते नेते आहेत? सगळ्यात पहिलं उदय सामंत. हे एक शिंदे सेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री आहेत, पण धंगेकरांच्या वक्तव्याची पाठराखण करण्याची वेळ ही त्यांच्यावरती आलेली आहे. मग त्यासाठी त्यांनी थेट भाजपावरच टीका सुरू केली. धंगेकरांना पक्षातून काढण्याची मागणी भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी केली. त्यावर काय म्हणतात उदय सामंत? ते म्हणतात, धंगेकरांवरती कारवाईची मागणी होत असेल तर नवी मुंबईत शिवसेनेवरती टीका करणाऱ्या भाजप नेत्यांबद्दल काय? आता हा रोख होता त्यांचा कोणाकडे? गणेश नाईक यांच्याकडे. गणेश नाईक यांच्याकडून दुहेरी निकष लावले जात असल्याचा आरोप उदय सामंत यांनी केलेला आहे. दुसरे नेते आहेत प्रताप सरनाईक. हे तर वेगवेगळ्या वेळी चर्चेत आलेले आहेत. मागच्या वर्षीचं प्रकरण आठवत असेल तुम्हाला. शिवसेनेच्या काही माजी नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि यावरून सरनाईकांनी भाजपावरच आगपाखड केली. युतीत काही नियम पाळावे लागतात, पण भाजपाने त्याला मुठमाती दिली आहे असं त्यांचं म्हणणं होतं. दुसऱ्या वेळी ते चर्चेत कधी आले तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव नव्हतं.
त्यावरून सरनाईक यांनी स्थानिक भाजपावरती नाराजी व्यक्त केलेली होती. तिसरे नेते आहेत नरेश म्हस्के. शिंदे सेनेचे हे खासदार आहेत. त्यांनीही नवी मुंबईतल्या कार्यक्रमावरून भाजपा मंत्री गणेश नाईक यांना लक्ष केलं होतं. त्यांनी काही दावे सुद्धा केले होते. त्यावेळी काय होतं त्यांचं म्हणणं? ते म्हणाले होते की मूळ निमंत्रणामध्ये, म्हणजे जी मूळ निमंत्रण पत्रिका आहे त्यामध्ये शिंदेंचं नाव होतं, पण महापौर कार्यालयातून ते कथितरित्या काढण्यात आलं. भाजपाच्या नेत्यांनी दुसऱ्याचं योगदान कमी दाखवण्याच्या ऐवजी स्वतःच्या कामाकडे लक्ष द्यावं असा सल्ला देखील नरेश म्हस्के यांनी भाजपाला दिलेला आहे. चौथे नेते आहेत गुलाबराव पाटील. भाजपाच्या निर्णय प्रक्रियेविषयी त्यांची कायमच नाराजी असते. भाजपाने उमेदवारी किंवा स्थानिक राजकीय नियुक्त्यांमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा विचार करायला हवा होता, असं गुलाबराव पाटलांचं म्हणणं होतं. एवढंच नाही तर 2024 नंतर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदावरती कायम ठेवलं असतं तर महायुतीला स्थानिक निवडणुकांमध्ये अधिक फायदा झाला असता. शिवसेनेला गृह खाते मिळावं अशी मागणी देखील त्यांनी उघडपणे मांडलेली होती, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अजित पवार महायुतीमध्ये आले नसते तर शिवसेना अधिक जागा लढवून जवळपास 90 ते 100 आमदार निवडून आणू शकली असती. अशी काही विधानं जी महायुतीमध्ये खरं तर सहकारी पक्षांना पटणारी नव्हती, ती गुलाबराव पाटलांनी केली. पाचवे नेते आहेत संजय शिरसाट. मंत्री संजय शिरसाट यांनी भाजपा आणि शिवसेनेच्या राजकीय युतीबद्दल अनेक वेळा वक्तव्य केलेली आहेत. शिवसेनेच्या विस्तारवादी धोरणाचं समर्थन त्यांनी वेळोवेळी केलेलं आहे. 2029 मध्ये भाजपा आणि शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवू शकतात. भाजपाने शिवसेनेची राजकीय जागा गृहीत धरू नये असा इशारा देखील त्यांनी भाजपला दिलेला आहे. एकीकडे भाजपा पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्याची तयारी करतोय आणि दुसरीकडे शिरसाट यांच्यासारखी मंडळी ही भाजपाला आव्हान देत आहेत. सहावे नेते आहेत अब्दुल सत्तार. अब्दुल सत्तार तसं तर आपल्या वक्तव्यांनी चर्चेपेक्षा वादात जास्त असतात. त्यांनी भाजपाला देखील सोडलेलं नाही. साधारण जून 2026 मध्ये भाजपा शिवसेनेला राजकीय दृष्ट्या स्लो पॉयझनिंग करत असल्याच्या आशयाचं विधान त्यांनी केलं होतं आणि यानंतर अर्थातच मोठा वाद झाला होता. मग महायुतीच्या नेत्यांना तातडीने डॅमेज कंट्रोल करावं लागलं. एकनाथ शिंदे यांनीही सत्तार यांच्याशी चर्चा करून भूमिका स्पष्ट करायला त्यांना सांगितलं. तसं पाहिलं तर शिंदेंच्या पक्षाकडून भाजपावर ज्या तीव्र टीका होतात ना, त्याच्यापैकी ही एक टीका आपल्याला मानता येईल. आणि सातवे नेते आहेत तानाजी सावंत. स्थानिक पातळीवरती भाजपाशी युती करायला त्यांचा कायमच विरोध असतो, जसं की जिल्हा परिषदेमध्ये आणि इतर ठिकाणी. म्हणजे स्थानिक पातळीवरची का होईना भाजपा नको अशीच त्यांची थोडक्यात भूमिका राहिलेली आहे, असं एकूण आपल्याला दिसून येतं. तर असे हे सगळे नेते आहेत जे भाजपासोबत सत्तेत तर आहेत, पण भाजपाच्याही वरचढ ठरण्यासाठी सततचा आटापिटा करताना ते आपल्याला दिसून येतात. ज्यांना भाजपासोबत सत्तेत राहायचं आहे पण अजून हवं या भूमिकेतून सतत भाजपाविषयी कुरापती काढायच्या याच भावनेतून त्यांचं काम हे खरं तर सुरू असतं. जर का अशी वक्तव्ये सुरूच राहिली तर येत्या काळामध्ये शिंदे सेनेलाच ते जड जाऊ शकतं. कारण महायुतीच्या विरोधातली वक्तव्ये फक्त आणि फक्त शिंदे सेनेतूनच येतात, भाजपातून येत नाही. तेव्हा पुढच्या निवडणुकीपर्यंत महायुती अबाधित राहावी असं वाटत असेल तर एकनाथ शिंदे यांनी अशा वाचाळ नेत्यांना आवरणं हे त्यांच्याच फायद्याचं ठरेल असं आम्हाला वाटतं. तुमचं याबद्दल काय मत आहे? शिंदे सेनेचे नेते जी टीका भाजपावरती करतात ती योग्य आहे का? आणि अशा वक्तव्यांमुळे महायुतीत मिठाचा कडा पडेल असं वाटतं का? कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.